जरी समजा तोफेच्या गोळ्यानं त्यांचं जहाज फुटलं नाही तरी पण अकस्मात त्यांचं जहाज इकडे फुटायचं, आपोआप फुटायचं. याचं कारण म्हणजे इथे आपल्या किल्ल्याची सर्वात महत्वाची माहिती आहे. ह्याला विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य म्हणून ओळखलं जातं. गोमुख म्हणजे गायीचं मुख नाही. आपण काय म्हणतो, गोमुख म्हणजे गाय अशी उभी आहे, ती पाठी वळून पाहते, जो आकार होतो असा टर्नवाला तो गोमुख, अशी ती कल्पना नाहीये. गोमुख बांधणी का केली आहे महाराजांनी, त्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. जेम्स विलियम्स नावाचा अधिकारी गोमुखी दरव्यात दोन्ही हातात तलवारी घेऊन उभा राहिला. त्यांनी सरळ सरळ पेशव्यांच्या फौजेला धमकी दिली की हा किल्ला आमचा आहे, त्या किल्ल्याचा तुमचा काहीच संबंध नाही. यात पण तो आपल्या सरदारांना पत्र लिहून पाठवतोय की याच्या पराक्रमाचा तिकडे उपयोग करून घ्या, मानत नसेल तर तिकडेच विषबाधा करा आणि ठार करा, पण ही व्यक्ती महाराष्ट्रात परतता कामा नये. जर कोणी ऐकत नाही तर त्याचे कान नाक छाटतोय. म्हणजे माणसं ठार नाही मारायचा, काननी नाक छाटायचा, विद्रूप माणसं करायचा. तुम्हाला महाराजांचे किल्ले ओळखायचे असतील ना, हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय, याच्यावरती कधी मराठ्यांचं राज्य होतं, तर तुम्ही महाराजांचे किल्ले सहज ओळखू शकता. बालकिल्ला म्हणजे, बाल्य किल्ला म्हणजे समुद्री हायड्रा म्हणजे काय, ती ड्रॅगन जी जो समुद्राच्या आतमध्ये कधीही येतोय आणि आमची जहाज गिळंकृत करून टाकतोय. पाण्यातला शार्क आणि जमिनीवरची मगर समजायची. म्हणजे दोन्ही बाजूला या व्यक्तीचं असं वर्चस्व होतं की पाण्यामध्ये शार्क सारखा व्यवहार करतोय, जमिनीवरती मगरीसारखा व्यवहार करतोय. आता ह्या बुरुजाचं महत्व तुम्हाला सांगतो. ह्याचं नाव आहे खूब लढा तोफा बारा बुरुज. आर्मीचा एक साधा सोपा नियम आहे सर, एक गोळी एक माणूस. तर आपण या भुयारी मार्गाने जाऊया. हा भुयारी मार्ग महत्वाच्या बुरुजावर जातो किल्ल्या. त्याला चिलखत तटबंदी म्हणतात. एकमेव जलदुर्ग आहे की ज्याला तिहेरी तटबंदी आहे. त्यावेळी आपल्या किल्ल्याला आग लावली, खाडीतल्या 100 जहाजं जी होती त्या जहाजांना पेटवून दिलं. इतिहासात असे 2च किल्ले आहेत जे जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी शत्रूचं निशाण हटवलं आणि स्वतःच्या हाताने भगवा फडकवला. विजयदुर्ग किल्ला हा एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला त्याच्या सुंदर वास्तूसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. सुमारे 100 वर्षाहूनही अधिक काळ मराठेशाहीची अखंड सत्ता असलेला विजयदुर्ग. विजयदुर्ग हा एक सुंदर आणि अभेद किल्ला आहे. हा मराठ्यांच्या आरमाराचे बलस्थान. छत्रपती शिवरायांचा शौर्याचा वारसा घेऊन सुवर्णदुर्गापासून रेड्डीपर्यंत मराठ्यांचे राज्य अखंडित आणि अबाधित ठेवण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यासारख्या सेनापतींच्या शौर्याची किनार लाभलेला हा किल्ला आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे. चारही बाजूनी पाण्याने वेढलेल्या या जलदुर्गाचा इतिहासही तितकाच रोमांचक आहे. विजयदुर्ग ही छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वोत्कृष्ट विजय मानली जाते. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. आणखी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नाव कसं झालं तुमचं? माझं नाव यशपाल प्रकाश जैतापकर. हा, आपण जो आता किल्ला बघणार आहोत ना, हा आपल्या मराठ्यांच्या जलदुर्गाच्या राजधानीचा किल्ला होता. छत्रपतींचं असं म्हणणं होतं की ज्याचं समुद्रावरती जागतं नौदल असणार त्याचा हा समुद्र असणार. त्या कल्पनेने भारतात नौदलाची स्थापना राजांनी केली. म्हणून छत्रपतींना भारतामध्ये फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय आरमाराचं जनक असं म्हणतात. आणि या अगोदर कुणी असं नौदल बांधणीचा विचार नाही केला होता. राजांनी ओळखलं होतं की जसं मुघल भारतात व्यापारासाठी आले आणि नंतर काही वर्षांतर देशाचे राज्यकर्ते म्हणून काम करायला लागले, तसं आज ब्रिटिश पोर्तुगीज आले आणि भविष्यात ते इंग्रज देशावरती राज्य करू शकतात. म्हणून शिवाजी महाराजांनी आपलं जागतं नौदल समुद्रावरती उभं केलं होतं. आपली 1 नि 2 जहाजं नव्हती, आपली 600 जहाजं समुद्रावरती उभी होती. आता या 600 जहाजांमध्ये प्रकार पण वेगवेगळे आहेत. प्रत्येक जहाजाची क्षमता वेगवेगळी आहे. यात गुराब होतं, पाल होतं, फतेजंग होतं, शमशेरजंग होतं, मचवे होते, पगार होते, गलबत होती, तारव होती, तारांडी होते. अशी प्रत्येकाची एक वेगळी क्षमता होती. आपल्याकडे एक जे गुराब जहाज होतं ना, त्या गुराब जहाजावरती 74 तोफा असायचे. म्हणजे विचार करा, त्या जहाजाची क्षमता कसली असणार. 74 तोफा असायच्या, 20 ते 30 टन ते माल उडवून घेऊन जायचं. एवढी ताकदीची जहाजं आणि हे 38 जलदुर्ग शिवाजी महाराजांनी या कोकण किनारपट्टीवरती उभे करून ठेवले होते. आता या किल्ल्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला नाहीये किंवा हा किल्ला शिवाजी महाराजांनी युद्ध करून जिंकलेला किल्ला नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बुद्धिकौशल्याच्या जोरावरती युद्ध न करता तहामध्ये मिळवलेला किल्ला आहे.
हा किल्ला बांधला होता शिलाहार संस्थानातील राजा भोज यांनी. भोज राजा बघायला गेला तर हे मध्य प्रदेशचे होते. भोपाळ त्यांची राजधानी होती. पण 11व्या शतकात जेव्हा ते साम्राज्य विस्तार करत महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी 17 किल्ले बांधले. त्यात कोल्हापूरचा आपला पन्हाळा आहे ना, हा पण त्यांनीच बांधलेला किल्ला आहे. वासोटा आहे, भुदरगड आहे. तसंच हा त्यांनी घेरिया नावाचा किल्ला बांधला होता. या किल्ल्याचं नाव पूर्वी होतं घेरिया, विजयदुर्ग नाव नव्हतं. घेरिया नाव काय तर एक 6 किलोमीटर पाठी गिरिये नावाचं एक छोटंसं गाव दिसतं बघा. या गिरिये पंचक्रोशीतला हा एक पाण्याने घेरलेला डोंगर होता. म्हणजे पूर्वी या किल्ल्याला चारी बाजूने पाणी होतं. आज तुम्हाला एका बाजूने जमीन दिसते, बरोबर ना. तुम्ही गाडी आतमध्ये आणला असाल किंवा चालत आतमध्ये आलात, तर पूर्वी ती जागा खंदकाची होती. मग त्यावेळी समुद्राचं पाणी खंदकाने आतमध्ये येऊन या खाडीला समोरच्या जॉईंट व्हायचं. मग त्यावेळी पाण्याने घेरलेला हा गिरिये गावातला एक डोंगर म्हणून त्याला घेरिया म्हणायचे. भोजराजाने जेव्हा किल्ला बांधला तेव्हा तो फक्त 5 एकरचा होता. आज जो आपण किल्ला बघतो या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 17 एकर 19 गुंठे. म्हणजे 12.5 एकर विस्तार जो आहे हा नंतरच्या काळात झालेला आहे. महाराजांच्या काळात 12.5 एकर विस्तार झालेला आहे. हा किल्ला राजा भोजने राज्य या किल्ल्यावरती 1218 सालापर्यंत केलंय. 1218ला देवगिरीचे यादवाने या घेरियावरती अटॅक करून हा किल्ला जिंकून घेतला होता. यादवांचं राज्य पण आपल्या किल्ल्यावरती आहे. 1354ला विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी यादवांचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतलाय. विजयनगरचं साम्राज्य पण या किल्ल्यावरती होतं. 1431ला बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी कोकणावरती एक मोठी स्वारी केली. त्यात विजयनगरचा पराभव झाला आणि हा किल्ला पुन्हा बहामनीच्या ताब्यात गेला होता. म्हणजे पहिल्यांदाच या किल्ल्यावरती मुस्लिम शासक आले होते. आता 1526 दरम्यान या बहामनीच्या 5 शाह्या झाल्या. त्यात आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, इमादशाही होती आणि बिदरशाही होती. जी आदिलशाही आहे त्या आदिलशाहीच्या वाटणीला गेलेला भाग बघा. पुणे, चाकण, इंदापूर, पोलादपूर, जावळी, रायरी आणि कोकण किनारपट्टा, जिकडे शिवाजी महाराज जहागीरदार म्हणून आले. आता यात हा किल्ला पण 1526 नंतर विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गेला होता. आता यात काय झालंय, शिवाजी महाराजांनी 1656ला कोकणात पहिली पाऊल टाकलंय. पहिली स्वारी कोकणात केली. हे जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केला. मोरे रायरीला पाहिले. मग शिवाजी महाराजांनी रायरीवरती स्वारी केली. म्हणजे रायगड ताब्यात घेतला. शिवाजी महाराज रायगडावरती आल्यानंतर ना शिवाजी महाराजांच्या ज्या 1656च्या आधीच्या सीमा बघाल त्या घाटमाथ्यावरती होत्या. म्हणजे पुणे बिणे ह्या साईडला होत्या. पण रायगड घेतल्यामुळे महाराजांच्या सीमा ह्या समुद्राला लागल्या. मग इकडच्या स्थानिक माणसांनी महाराजांकडे धाव घेतली की जंजिराचा सिद्धी जो आहे हा काटावरती येतोय आणि उन्मत्त करतोय. म्हणजे आमच्या बायका मुलींना पळवतोय, त्यांना अरबस्थानात विकतोय, तरुण मुलांना पकडतोय, त्यांना गुलाम म्हणून अरबस्थानात विकतोय, जबरन मानेवर तलवार ठेवून धर्मांतर करतोय. जर कोणी ऐकत नाही तर त्याचे कान नाक छाटतोय. म्हणजे माणसं ठार नाही मारायचा, काननी नाक छाटायचा, विद्रूप माणसं करायचा. म्हणजे जंजिराचा सिद्धीचा काहीतरी उपद्रव थांबवा. मग शिवाजी महाराजांनी ठरवलं आपलं नौदल पाण्यामध्ये पाहिजे. आणि त्याच स्वारीत शिवाजी महाराज रत्नागिरी राजापूर मार्गे गोव्याच्या पोर्तुगीजांच्या भेटीसाठी निघाले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांची जी वाट आहे 1656ची, आपल्या हा खाडीच्या समोरचा डोंगर जो आहे राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातला, म्हणजे इथे आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि समोरचा डोंगर जो आहे हा रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी सुरू होतोय. मग या राजापूरमध्ये जेव्हा राजे आले तेव्हा राजापूरमध्ये जे आदिलशाहीचं कोठार किंवा वखार होतं हे शिवाजी महाराजांनी उद्ध्वस्त केलं. ते वखार उद्ध्वस्त झाल्यामुळे आदिलशाह घाबरला की जसं हे तळ कोकणात जातील पुढे तसं आपलं नुकसान करतील. म्हणून आदिलशाहीने राजांशी कह केला की तुम्ही आमचं नुकसान नको करू, त्या बदल्यात तुम्हाला हा घेरिया किल्ला तहात घ्या. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना हा 1656ला किल्ला युद्ध न करता तहात सापडला. आता शिवाजी महाराजांना काय आलं की हा 5 एकरचा किल्ला घेरिया कमकुवत आहे. इतरांनी जसा याचा म्हणजे जसा उपयोग करून घेतलाय कालाने, म्हणजे जिंकत गेलाय, तसं आपल्याकडून पण त्याला कोणतरी भविष्यात जिंकू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांनी 1664ला बघा सुरत लूट आणली. त्या सुरत लुटीचा उपयोग सिंधुदुर्ग किल्ला बांधणं आणि ह्या 5 एकराचा विस्तार करणं ह्यासाठी राजांनी खर्च केला. सिंधुदुर्ग किल्ला उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यावेळी 1 कोटीहून खर्च केले आणि ह्या 5 एकराला 12.5 एकर विस्तार करण्यासाठी 12.5 लाखहून खर्च केले. एवढी मोठी संपत्ती खर्च करून शिवाजी महाराजांनी याला मजबूत केला आणि याचं नाव बदललं विजयदुर्ग. कारण हे असं म्हणतात की शिवाजी महाराज जेव्हा 1656ला कोकणात उतरले तर 1656चं जे वर्ष आहे त्यांच्या आयुष्यातलं ते विजय नामक संवत्सर वर्ष आहे. महाराज जात आहेत तिकडे महाराजांना विजय भेटतोय. त्यात त्यांनी हा किल्ला जिंकला होता. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असं दिलेलं दिसतंय. पुढे काय झालंय, या किल्ल्याचे किल्लेदार होते सरखेल कान्होजी आंग्रे. आपल्याला माहित असेल ते महाराजांच्या नौदलाचे प्रमुख होते. मराठ्यांमध्ये 2 मोठे किताब आहेत, एक सरलष्कर, दुसरा सरखेल. सरलष्कर म्हणजे सेनेचा प्रमुख, सरखेल म्हणजे आपले नौदलाचे प्रमुख. आता
कान्होजी आंग्रे हे अशी व्यक्ती आहे की त्यांना प्रतिशिवाजी उल्लेख होत आहे. तुम्ही इतिहासात तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, इसाजी खंत हे असे नरवीर मोठे योद्धा बघितलात, पण कधी कोणाला प्रतिशिवाजी उल्लेख झालेला तुम्हाला दिसत नाही. प्रतिशिवाजी उल्लेख इतिहासात दोनच व्यक्तींना होतोय, एक म्हणजे सरनोबत नेताजी पालकर आणि दुसरा म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. नेताजी पालकर का की ज्या औरंगजेबाच्या तावडीतून त्याचे बाप भाऊ सुटले नाही, त्याने आपला बापा भावाला ठार मारला, पण त्या औरंगजेबाच्या तावडीतून इतिहासात दोनच माणसं निसटले. एक शिवाजी महाराज जे आग्र्यावरनं रायगडावरती आले 26 दिवसात, दुसरे नेताजी पालकर जे कंदाहार काबूलवरून रायगडावरती परतले होते. तुम्हाला कदाचित ती गोष्ट माहित असेल की जेव्हा शिवाजी महाराज निसटले तेव्हा औरंगजेबाने फरमान जाहीर केला की एक शिवाजी गेलाय, प्रति शिवाजी जाता कामा नये. म्हणून त्यांना पहिला नेताजी पालकरांना कैद केली. त्यांना कैद केल्यानंतर त्यांचा धर्म परिवर्तन केला, त्यांचं नाव मोहम्मद कुली खान केलं आणि ते परत महाराष्ट्रात निघून जाता कामा नये म्हणून त्यांना कंदाहार काबूलच्या स्वारीवरती पाठवलं. यात पण तो आपल्या सरदारांना पत्र लिहून पाठवतोय की याच्या पराक्रमाचा तिकडे उपयोग करून घ्या, मानत नसेल तर तिकडेच विषबाधा करा आणि ठार करा, पण ही व्यक्ती महाराष्ट्रात परतता कामा नये. विचार करा, अनेक चौकी पहारे चुकवत वेषांतर करत करत नेताजी पालकर कंदाहार काबूलवरून महाराष्ट्रात परतले आहेत आणि त्यांच्या अनेक युद्धांमध्ये त्यांचा प्रतिशिवाजी असा उल्लेख होतो. तसंच हे कान्होजी आंग्रे म्हणून त्यांना सरखेल किताब दिला. कान्होजी आंग्रे म्हणजे या समुद्राचा स्वामी, पाण्यातला प्रतिशिवाजी. डच, पोर्तुगीज, इंग्रज या कान्होजी आंग्र्यांना पाण्यातला शार्क आणि जमिनीवरची मगर समजायचे. म्हणजे दोन्ही बाजूला या व्यक्तीचं असं वर्चस्व होतं की पाण्यामध्ये शार्क सारखा व्यवहार करतोय, जमिनीवरती मगरीसारखा व्यवहार करतोय. विचार करा, त्यावेळी रडार नव्हता, कंपास नव्हता, वेळचेप मशीन नव्हता, म्हणजे जहाजांवरती ही काही टेक्नॉलॉजी नसताना पण त्यांनी त्या काळात आकाशांच्या ताऱ्यांच्या अभ्यासावरती, म्हणजे समुद्रावरती अभ्यास किती मोठा आहे, आकाशांच्या ताऱ्यांच्या अभ्यासावरती त्यांनी पाण्याच्या आतमध्ये बेटांचा शोध घेतला. त्यांच्या नावानेच त्या बेटांचं नाव आंग्रिया बेट आहे. याच कान्होजी आंग्र्यांनी अंदमान निकोबार बेटं जिंकून ठेवली आहेत. त्यांनी त्यावेळी केलेल्या पराक्रमावर तेव्हा ते अंदमान निकोबार बेटं जिंकल्यामुळे जेव्हा इंग्रजांनी ती सोडली, नंतर देश सोडून गेले, तेव्हा ते भारतात विलीन केली आणि आज त्या बेटांचा उपयोग आपण चायनावरती नजर ठेवण्यासाठी करतोय. किंवा आपली बंगालची फाळणी झाली तेव्हा आपण तिथून कंट्रोल ठेवला होता. अजून पण इंडियन नेव्हीचे तळ तुम्हाला तिथे दिसतात. कान्होजी आंग्र्यांच्या काळात मराठी आरमाराला सुवर्ण दिवस आले होते. हे इंग्रज पोर्तुगीज म्हणायचे की आम्ही मुंबईपासून चेन्नईपर्यंत कान्होजींच्या नौदलासमोर कोणी टिकाव धरू शकत नाही. अगदी बंगालच्या उपसागरापर्यंत मराठ्यांचं नौदल धडकलं होतं. म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाच्या पोटी मराठ्यांचं नौदल गिरटाकलं होतं. म्हणजे एवढं आपलं नौदल हे आंग्र्यांच्या काळात स्ट्रॉंग झालं होतं. आता ह्या कान्होजींचा एक मुलगा आहे तुळाजी आंग्रे. म्हणजे एकूण 6 मुलगे आहेत. त्यात शेकोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी आणि आप्पाजी धोंडीचे असे 6 मुलगे असते. पुढे काय झालंय, कान्होजी दीर्घायू होते. मग शिवाजी महाराजांपासून अगदी शाहूंपर्यंत कान्होजींची कारकीर्द तुम्हाला दिसते. आता ह्यात नानासाहेब पेशवे गादीवरती आले बाजीरावांच्या मृत्यूनंतर. जरी शाहू छत्रपती असले तरी कारभार हा पेशव्यांकडे गेलेला होता. यात कान्होजींचा पण मृत्यू झाला होता. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा शेकोजी आला, नंतर संभाजी आला आणि नंतर तुळाजी होते प्रमुख. तुळाजी आंग्रे जे आहेत ह्यांना इतिहासामध्ये समुद्री हायड्रा म्हणायचे इंग्रज पोर्तुगीज लोक. समुद्री हायड्रा म्हणजे काय, की ड्रॅगन की जो समुद्राच्या आतमध्ये कधीही येतोय आणि आमची जहाज गिळंकृत करून टाकतोय. एवढे तुळाजी आंग्रे पराक्रमी आहेत. यांनी बोफोर्स नावाची तोफ त्यावेळी 17व्या शतकात विजयदुर्गवरती बांधली आहे. एवढे पराक्रमी आहेत. म्हणजे ऍट अ टाइम जी आता 20-25 गोळे सोडते ती त्यावेळी त्यांनी आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती तोफ उभी केली होती. या तुळाजी आंग्र्याला 17व्या शतकात जी जगाची बेस्ट ऍडमिरल लिस्ट लागली, सर्वोत्कृष्ट नाविक यादी, या जगाच्या लिस्टवरती तुळाजीला जगाने 1 नंबरचा ऍडमिरल म्हणून स्थान दिलंय. म्हणजे एवढा मोठा नाविक होता तो. ह्या तुळाजी आंग्रेनेच आपलं नौदल बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचवलं होतं. म्हणजे महत्वाचं काम हे तुळाजी आंग्र्याच्या काळात झालेलं दिसतंय. यात पेशव्यांना भरपूर राग होता, इंग्रजांना आपला राग भरपूर आहे. इंग्रज काय म्हणायचे की आम्ही व्यापार करतोय, मराठे म्हणायचे की तुम्ही समुद्रावरती व्यापार करताय म्हणजे आमच्या देशाच्या सीमेचा उपयोग करताय, मग तुम्ही आम्हाला याचा टोल द्या. जसं रस्त्यावरनं टोल घेतात ना तसं आम्हाला तुम्ही जकात द्या. जर ह्या जहाजांची जकात तुम्ही आम्हाला दिलं नाही तर ह्यांच्या जहाजांची आम्ही लूट करणार. हा इंग्रजांना राग होता की सालाना 4 ते 5 लाखाचं नुकसान मराठी करतोय. इंग्रजांनी अनेक वेळा ह्या किल्ल्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला पण आंग्र्यांच्या नौदलासमोर त्यांचा काहीच टिकाव लागत नव्हता. इंग्रजांना समजलं की पेशवे आणि आंग्र्यांमध्ये वाद आहे. कारण पेशवे काय म्हणायचे की जसं तुम्ही सातारच्या गादीला टॅक्स देताय ना तसं तुम्ही दर वर्षाला काय सालाना टॅक्स जो असेल हा पेशव्यांना पण द्या. आंग्रे काय म्हणायचे की आम्ही सातारच्या गादीचे पाईक आहोत, आम्हाला जो टॅक्स द्यायचा आहे तो आम्ही छत्रपतींना देणार, आम्ही पेशव्यांना टॅक्स देणार नाही. या टॅक्सवर नंतर भांडणं होत गेली, पेशव्यांची आणि आंग्र्यांची वाद वाढत गेले
आणि या वादाचा फायदा इंग्रजांनी उचलला. इंग्रजांनी डायरेक्ट जाऊन पेशव्याशी तहाची बोलणी केली की तुळाजीला हरवायचं आणि किल्ल्यावरचं नौदल वाटून घ्यायचं. त्या तहाला पेशव्यांनी मंजूर दिली. 7 फेब्रुवारी 1756 किल्ल्यावरती इंग्रज आणि पेशवे यांनी एकत्र येऊन स्वारी केली. या तुळाजी आंग्र्याला संपूर्ण किल्ल्याला घेर पडला. तुळाजीला समजलं की आपण आपलं नौदल हरतोय किंवा आता आपण किल्ला हरतोय. त्यांनी पेशव्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, काय वाद असतील ते आपापसात आहेत, तुम्ही हे आपापसातले वाद मिटवूया, इंग्रज इकडनं परतवा. इंग्रजांचा हेतू फक्त मराठ्यांचं नौदल उद्ध्वस्त करणे आहे. जर आपलं नौदल उद्ध्वस्त झालं तर ते समुद्रावरती राज्य करतील, किंबहुना आपल्या देशावरती पण राज्य करू शकतात. पण पेशवे काय ऐकलं नाही. शेवटी तुळाजीने ठरवलं की हा किल्ला माझा नाही, हे नौदल माझं नाही, तर मी कोणालाच देणार नाही. मग तुळाजीने त्यावेळी आपल्या किल्ल्याला आग लावली. खाडीतल्या 100 जहाजं जी होती त्या जहाजांना पेटवून दिलं आणि तुळाजी आंग्रे इथून निघून गेले. पुढे त्यांना अटक झाली. मरोस्तोपर्यंत ते पेशव्यांच्या कैदेमध्ये तुम्हाला दिसतात वंदनगडावरती त्यांचा मृत्यू झालाय. आता हे तुळाजी आंग्रे गेल्यानंतर ह्यांच्यात तर तह झाला होता संपत्ती काय असेल ते वाटून घेण्याचा. त्या तहानुसार इंग्रज वागला नाही. इंग्रजांनी जळलेला किल्ला पहिला ताब्यात घेतला. जेम्स विलियम्स नावाचा अधिकारी गोमुखी दरवाजात दोन्ही हातात तलवारी घेऊन उभा राहिला. त्यांनी सरळ पेशव्यांच्या फौजेला धमकी दिली की हा किल्ला आमचा आहे, त्या किल्ल्याचा तुमचा काहीच संबंध नाही. पेशव्यांनी इथूनच माघार घेतली. जळलेला किल्ला इंग्रजांनी 6 महिने लुटलाय. या 6 महिन्याच्या लुट्टीत 1,500 किलो सोनं होतं, 278 तोफा आहेत, 10 लाखाचा खजाना आहे, इतर सगळ्या मौल्यवान वस्तू होत्या. असं म्हणतात की जमिनीला नांगर लावून जमीन खोदून इकडची सगळी संपत्ती ब्रिटिश घेऊन गेले. रिकामी किल्ला 6 महिन्यानंतर पेशव्यांनी दिला. नानासाहेब पेशव्यांना आपली चुकी समजली. त्यांनी पुन्हा आरमार बांधण्याचा प्रयत्न केला, पण आंग्र्याने एवढं मजबूत नौदल पेशव्यांना कधी इतिहासात उभं नाही करता आलं. ही इतिहासातली नानासाहेब पेशव्यांची सर्वात मोठी चुकी आहे की ज्यांनी आंग्र्यांचं नौदल पाडण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली होती. जेव्हा विजयदुर्ग पडला तेव्हाच ब्रिटिशांना भारताचे दरवाजे खुले झाले. जर आंग्र्यांचं नौदल किंवा मराठ्यांचं नौदल समुद्रावरती असतं तर इंग्रजांना कधी भारत जिंकताच नाही आला होता. हे आपलं दुर्दैव होतं की आपापसी भांडणाचा फायदा इंग्रजांनी उठवला आणि मराठ्यांचं नौदल नष्ट करून टाकलं. त्यानंतर हा किल्ला स्थानिक सरदार पेशवे काळात असताना आनंदराव धोळपांकडे होता. त्यांचे अजून पण वंशज आपल्या गावात राहतात. पुढे 1818 इंग्रजांनी परत या किल्ल्यावरती स्वारी केली आणि हा परत किल्ला जिंकून घेतला. आता आपण बघतोय आपल्या सगळ्या वास्तू पडलेल्या आपल्याला दिसत आहेत, छतं नाहीयेत, छप्पर नाहीयेत. ह्याचं कारण वेगळं आहे. तुम्ही जर उत्तरेतले किल्ले बघितलात, राजस्थानमधले सगळे किल्ले टिकलेले दिसत आहेत. आपले महाराष्ट्रातले सर्वच किल्ले असे पडझड झालेले का दिसतात? याचं कारण म्हणजे आपण कधी सरेंडर नाही केलंय, आपण कधी रोटीबेटीचे व्यवहार नाही केलेत. अगदी उत्तरेत गेलात तर महाराणा प्रताप, राणी दुर्गावती, राजा जयमल सिंग राठोड हे काही राजपूत सोडल्यास बाकीच्याने अकबरासमोर सरेंडर केलंय. म्हणजे औरंगजेबाच्या पंजोबासमोर त्यांनी आपल्या मुलींची लग्न लावून दिली. इंग्रजांशी पण त्यांनी रोटीबेटीचे व्यवहार केले. इंग्रजांनी भारताचा इतिहासात काय दिलाय की आम्ही भारत जिंकला तो मुघलांकडनं किंवा राजपूतांकडनं जिंकला नाही, मराठ्यांकडनं जिंकलाय. आणि मराठ्यांचा जीव त्यांच्या गडकिल्ल्यांच्यात होता. जर गडकिल्ले शाबूत राहतील तर त्यांना शिवाजी महाराजांची प्रेरणा भेटत राहणार आणि ते सतत आमच्या विरुद्ध युद्ध करत राहणार. म्हणून त्यांनी 1818 नंतर मराठ्यांचे किल्ले जिंकले, लुटले आणि जाळून फोडून टाकले. म्हणून तुम्हाला आपल्या किल्ल्यांची दुरावस्था अशी दिसते. तुम्हाला छतबित हे सगळे लाकडी कौलारू असल्यामुळे हे सगळे जळून गेले, पण दगडी छतं मात्र अजून पण आपल्या किल्ल्यावरती चांगले टिकलेले दिसत आहेत. ही जी वरची वास्तू आहे ना, ही नगारखान्याची वास्तू. नगारखाना, हा, मुख्य प्रवेशद्वारावरती नेहमी नगारखाना असतो कुठल्याही किल्ल्यावर. कारण तुम्हाला अलर्ट करायचं असेल तर त्यावेळी माईक नव्हता, मग त्यावेळी नगारे वाजवायचे. नगारे वाजवून ते प्रत्येक गोष्टी सूचना द्यायचे. म्हणजे शत्रूचं आक्रमण झालं ते एक वेगळी धून असणार, राजा येत आहेत ते वेगळी धून आहे, सुखाची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे, ते वेगळ्या धून मध्ये ते सांगतात. आणि मुख्य प्रवेशद्वारावरती का असतो? कारण यामुळे किल्ल्याच्या आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही लोकांना तुमचा मेसेज जातो येतो. आपण तिथे जाऊया. तुम्हाला महाराजांचे किल्ले ओळखायचे असतील ना, हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलाय, याच्यावरती कधी मराठ्यांचं राज्य होतं, तर तुम्ही महाराजांचे किल्ले सहज ओळखू शकता. महाराजांच्या किल्ल्याची काही खास वैशिष्ट्य आहेत. गड छोटा का असे ना तुम्हाला दिसणारच. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याला मारुती मंदिर असतं, एक शक्तीची प्रेरणा असतं गडाच्या प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला. दुसरं वैशिष्ट्य किल्ल्याच्या आतमध्ये भवानी मातेचं मंदिर असणार. तिसरं शिवलिंग असणार. आणि चौथं आणि प्रमुख वैशिष्ट्य मुख्य प्रवेशद्वाराचा जी रचना असते ना, ती अशी गोमुख बांधणी असते. त्याला गोमुख रचना म्हणतात. शिवाजी महाराजांचे जेवढे पण गड होते त्याला गोमुखी दरवाजे असणारच, कंपल्सरी होते. आणि ज्या ठिकाणी गोमुख दरवाजे नाही आहेत ते म्हणजे इतर लोकांना अगोदरची बांधणी आहे किंवा ते आपण बांधलेले किल्ले नाही. गोमुख बांधणी का केली आहे महाराजांनी, ह्याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. आपण जर राजस्थान साईडला गेलो तर तिकडे
व्याघ्रमुखी दरवाजे आहेत, समोरून मोठे पाटी असे कमी होत आलेले. पण राजाने गोमुखच बांधणी का केली, तर आपण शत्रू सैन्याचं जास्तीत जास्त नुकसान हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारात करू शकतो. शत्रूचं टार्गेट काय असतं माहिती, किल्ला जिंकताना की किल्ल्याची तटबंदी फोडा, याला मोठं भगदाड पाडा आणि आपली फौज आतमध्ये घुसवा. हे पहिलं टार्गेट. दुसरं टार्गेट असतं किल्ल्यातला कोणतरी फितूर करा, जो ऐन टायमाला दरवाजा हा ओपन करणार आणि आपण आपली फौज आतमध्ये आणणार फितुरीमुळे. तर हे शक्य नसल्यामुळे काय व्हायचं, जर समजा हा दरवाजापर्यंत जीबीचा दरवाजा लागला तुम्हाला पाठीमागे, तो एन्क्वायरी डोर होता किल्ल्याचा, मग तिकडे चौकशी होणार आणि नंतर बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येणार. जर समजा जीबीचा दरवाजा तुटला आणि आपण ह्या चरईतनं, 2 तटबंदी मधली जी रस्ता असतो हा, त्याला चरई म्हणतात, त्या चरईतनं आपण इथपर्यंत आलो तर ते दरवाजा फोडताना पहिला वापर काय करणार, लाकडी ओंडका. हा लाकडी ओंडका लांब लचक असणार, तो अटकणार, या टर्नवरती तो वळू शकत नाही, बरोबर ना. तेव्हा ते दरवाजा फोडू शकत नाही. ते हत्तीचा उपयोग करणार. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यापर्यंत हत्ती आणणं मोठं कठीण आहे, बरोबर ना. पण जरी आलाच तरी गोमुखाला चढण असते आणि अचानक टर्न असतो, तेव्हा हत्ती धावू शकत नाही. धावला तरी त्याचा टर्नवरती स्पीड कमी होतो आणि तो दरवाजा फोडू शकत नाही. लोखंडी चुका किंवा पॉइंटेड सुळे असायचे, म्हणजे हत्ती जरी आला तरी डोक्याला लागला की हत्ती परत पाठी जातोय. तिसरी गोष्ट, हत्तीने फोडत नाहीत, लाकडी ओंडक्याने फोडत नाहीत. जसे या तटबंदीवरती पांढरे धब्बे तुम्हाला नंतर दाखवे, निशाण दिसणार, तोफांचे गोळे पडलेले ते, त्यांना समजलं की गडाचा दरवाजा इथे आहे आणि समोरच्या खाडीतून जरी तोफगोळा मारण्याचा प्रयत्न केलाय तरी काय झालं, ह्या टर्नमुळे ना दरवाजाला काही डायरेक्ट तोफेचा गोळाच लागला नाही. हे पांढरे धब्बे दिसतात बघा ह्या भिंतीवरती, हे असे हे इथपर्यंत तोफेचे गोळे आलेले, हे खड्डे पडले होते मोठे. हे नंतर पुरातत्व विभागाने त्याला पॅचिंग केलंय. म्हणजे शेवटपर्यंत तोफेचे गोळे जे आले हे इथपर्यंत आले. मुख्य प्रवेशद्वाराला डायरेक्ट कधीच तोफेचा गोळा लागला नाही. तुम्ही एक मार्किंग केला, तुम्हाला इथे आल्याशिवाय दरवाजाच दिसला नाही, बरोबर ना. ह्याचं खास वैशिष्ट्य हेच आहे की जिथपर्यंत तुम्ही दरवाजाच्या समोरासमोर जात नाही तिथपर्यंत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार कुठे हे दिसत नाही. म्हणून याला इतिहासात लपोल दरवाजे किंवा छुपे दरवाजे म्हणतात. जेव्हा तुम्ही इथे येत आहे ना तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसतोय, पण तुमची ना इथे वळल्यानंतर पाठ होते आपोआप. तुमची पाठ झाली की पाठीमागे एक बुरुज आहे, त्याचं नाव आहे खूब लढा तोफा बारा बुरुज. त्या बुरुजावर ना इथे ना प्रत्येक माणसाला तुम्ही धनुष्यबाण किंवा बंदुकीने मारू शकताय. त्याची पाठ झाली की तुम्ही मारताय. तटबंदीवरती होल ठेवले आहेत ना, हे याला जंगी म्हणतात. त्या भिंतींवरती होल आहेत बघा, त्याला जंगी म्हणतात. हे गन पॉइंट आहेत त्यावेळेचे. शत्रू जेव्हा मोठ्या संख्येने इथे येणार तेव्हा तुम्ही साईडनी पण बंदुकीने मारताय, पाठून पण मारताय आणि याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पण जंगी आहेत, तिथून पण मारताय. प्लस रात्रभर जागून दगडीशा जमा केलेले असणार. जेव्हा शत्रू मोठ्या संख्येने येणार तुम्ही वरून दगड टाकताय. हा एक मोठा फायदा आहे. या 2 तटबंदीला आपण चरई म्हणतो. गोमुख दरवाजाची जी उजव्या बाजूची भिंत असते ही नेहमी लांब लचक गेलेली असते. ही इथून निघाले ना, ही इथून त्या जीबीच्या दरवाजापर्यंत गेलेली भिंत आहे, बरोबर. जगातल्या 100% माणसात 80% माणसं ही राईट हँड असतात. आपल्या मित्रांचा किंवा फॅमिलीचा विचार करा, उजव्या हाताची माणसं जास्त आहेत. जेव्हा शत्रू इकडे येणार त्याच्या उजव्या हातात तलवार असणार, तो ताकदीने वार करताना असे करतो. ही भिंत बघा बाहेर आली, तेव्हा शत्रूचे वार भिंतीवर जात आहे. आपला मावळा बाहेर झाला त्याचा हात असा असणार, तो वार करताना असे जातो. ही भिंत बाहेर गेली, आपले वार शत्रूवरती, शत्रूचे वार भिंतीवरती. हा एक मोठा फायदा होतो. उजव्या हाताचा व्यक्ती जेव्हा आपण काय करणार, ही इथून लांब लचक भिंत गेली आहे, ह्याच्यावरती जंग्या आहेत, गन पॉइंट आहेत, धनुष्य बांधण्यासाठी जागा आहे. मग जेव्हा खालचा शत्रू पण वरच्या मावळ्याला मारण्याचा प्रयत्न करणार, इन केस समजा इथे शत्रू उभा आहे, तो वरच्या मावळ्याला मारतो, तो राईट हँड असल्यामुळे बाण चालवताना हात चालवणार, छाती बघा ओपन होतो. लेफ्ट हँड व्यक्ती छाती ओपन नाही होत आहे, आज जाते. वरून जेव्हा तुम्ही मारताय छातीमध्ये टार्गेट करून मारताय, हा एक मोठा फायदा आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा गोमुख बांधणीचा केला आहे. गोमुख म्हणजे गायीचा मुख नाही. आपण काय म्हणतो, गोमुख म्हणजे गाय अशी उभी आहे, ती पाठी वळून पाहते, जो आकार होतो असा टर्नवाला तो गोमुख, अशी ती कल्पना नाहीये. अजून पण बघा, तुम्ही मठात गेलात किंवा आपल्या घरी साधू मुनी किंवा जपमाळ वरताना पुढे एक गोमुख थैली वापरतात. गोमुख थैली असते, म्हणजे तुम्ही केलेला जप हा समोरच्या व्यक्तीला दिसता कामा नये. ती जशी जपमाळ दडवली असते तसा हा मुख्य प्रवेशद्वार दडवलेला असतो. म्हणून याला लपवल दरवाजे किंवा छुपे दरवाजे म्हणतात. यातून ती कल्पना आली होती. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्याचा दरवाजा हा गोमुख दरवाजा केलेला आहे, बांधणी केलेली आहे. हे महाराजांच्या किल्ल्याची 4 वैशिष्ट्य आहेत. पायथ्याला मारुती मंदिर, शिवलिंग, भवानी मातेचं मंदिर आणि गोमुख दरवाजे. आता याला सिक्युरिटी बघा, प्रोटेक्शन काय आहे ते बघा. हा दरवाजा नेहमी बंद असायचा. जेव्हा सण असेल किंवा एक महत्वाचं काही राजा येत आहेत
तेव्हा हा दरवाजा पूर्ण ओपन होतोय. इतर वेळी ह्याला एक छोटा दिंडी दरवाजा असतो. म्हणजे जीबीच्या दरवाज्यात ना येणार तेव्हा तिकडे बघा सिंगल देवडी आहे जीबीच्या दरवाज्यात, बरोबर ना. त्या देवडीमध्ये पहिला विचारणार तुझ्याकडे दस्तक आहे का, तिथे पण असा दरवाजा होता. पास आहे का, आतमध्ये जायचा परवाना आहे का ते चेक करणार. वरून जेव्हा किल्लेदाराचा आदेश येणार तेव्हा त्याला मुख्य प्रवेश होणार. डायरेक्ट कोणी मुख्य प्रवेशद्वारात डायरेक्ट येऊ शकत नव्हतं. तिथे आल्यानंतर पण तेच आहे, एका वेळी एकच माणूस आतमध्ये, मोठ्या संख्येने कोणी येत नाही. ह्याला बघा भिंतीमध्ये एक होल आहे मोठा. हा दरवाजा बंद केल्यानंतर इथून एक मोठा लाकडी भाग आतमध्ये येतो, त्याला आडणं किंवा आगळ म्हणतात. मग हे आडणं आगळ ह्या समोरच्या भिंतीमध्ये ह्या होलमध्ये जातोय आतमध्ये. इथे होल आहे मोठा. म्हणजे थोडक्यात काय, कडी हत्तीने किंवा लाकडी ओंडक्याने जरी कोणी दरवाजा लोटण्याचा किंवा फोडण्याचा प्रयत्न केला तर तो पटकन उघडता कामा नये. त्याला आडणं किंवा आगळ म्हणतात. तिथे बघा ही देवडीची जास्त जागा दिसते, कारण मुख्य प्रवेशद्वारात प्रमुख पहारेकरी बसण्याची संख्या जास्त असायची, तेव्हा तुम्हाला देवडीची जागा जरा मोठी. आता आपण बेसिक तुम्हाला माहिती भेटली गडाची, कोणी कोणी किती किती वर्ष राज्य केलं. आता आपण प्रत्येक पॉइंट बघत जाऊ आणि त्या जागेचं वैशिष्ट्य समजून घेऊ. ही जी वास्तू आहे ना खलबतखाना, ही फक्त महाराष्ट्रातल्या 3च किल्ल्यावरती तुम्हाला दिसणार. राजगड, रायगड आणि विजयदुर्ग. राजगड रायगड ही गड किल्ल्यांची राजधानी होती आणि विजयदुर्ग आपल्या नौदलाची राजधानी. खलबतखाना, आता हा शब्द तुमच्या बरेच वेळा कानावरना गेला असेल. आपली जुनी माणसं पण म्हणायची काय रे, काय खलबत चालली आहेत, काय खलबत करतात. खलबत करणं म्हणजे चर्चा करणं, मसलती करणं, गुप्त चर्चा करणं. आणि हे गुप्त चर्चा मसलती जी असते ह्या बाहेरच्या व्यक्तीला समजता कामा नये. हे निवडक सरदार, निवडक मावळे हे इकडे एकत्र येऊन युद्धाचा प्लॅन असेल किंवा आणखी ह्या चर्चा ज्या असतील ह्या इथे करायच्या. आणि त्यांनी केलेली चर्चा ही बाहेर समजता कामा नये, कारण ते मग फितुरी होऊ शकते. समजा इन्फॉर्मेशन आपल्याला लीक होऊ शकतात. म्हणून त्या भिंती जाडी तेवढी पुढे होणार. भिंती बघा आतमध्ये खूप जाड्या आहेत, लाकडी दरवाजे असायचे, विश्वासू पाहण्याचे बाहेर उभे असायचे. तेव्हा आतली चर्चा मसलत जी असणार हे बाहेरच्या व्यक्तीला ऐकायला जाता कामा नये. खलबतखाना म्हणजे फक्त गुप्त चर्चेची जागा. राजगड, रायगड आणि विजयदुर्ग ह्या 3च किल्ल्यावरती दिसतात. हे वरचं छत बघा, दगडाचं छत आहे. यात एकही शीख किंवा सळी नाही. आता आपण स्लॅब करताना काय म्हणतो, शिगा सळ्या वापरतोय, पण ह्यात एकही शीख किंवा सळी नाहीये. ह्या दगडांमध्ये त्यांनी वर्गीकरण केलंय, मेल फिमेल स्टोन. दगडी शिळांना इंटरलॉकिंग पद्धतीने लॉकिंग केलंय आणि ह्यात दगडी गुंतागुंतमध्ये त्यांनी चुना, गुळ, चुनखडी, शिस हे बसलंय. त्यामुळे वर्षानुवर्षाने लॉकिंग मजबूत तुम्हाला दिसतंय आणि वर्षानुवर्ष दगडी छत तुम्हाला मजबूत दिसतात. ह्याला हेमाडपंथी बांधकाम म्हणतात. म्हणजे आपली सगळी जुनी मंदिरं किंवा हे जे किल्ले आहेत हे हेमाडपंथी बांधकामाची खास वैशिष्ट्य आहे. आपलं कोल्हापूरचं जे अंबाबाईचं मंदिर आहे ना हे पण हेमाडपंथी वास्तू आहे. अशा प्रकारे ही दगडी छत तुम्हाला दिसतंय. खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चेची जागा, मसलती करायची जागा. कसं आहे माहितीये, जुना किल्ला आहे ना घेरिया, भोजराजाने बांधलेला, त्याला एवढं प्रोटेक्शन काही नव्हतं. तो एक तटबंदीचा आणि 7 बुरुजांचा किल्ला आतमध्ये आहे. तो नंतर झाला आपला बाले किल्ला. पण शिवाजी महाराजांनी ओळखले की हा बाबा एवढा छोटा किल्ला कमजोर आहे, आपल्याकडनं पण त्याला कोणतरी जिंकू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांनी याला 12.5 एकर विस्तार केला. मी तुम्हाला बोललो 12.5 लाख खर्च करून 12.5 एकर विस्तार केला. विस्तार करत असताना राजांनी ह्याला 3 तटबंद्या बांधल्यात. ह्याला चिलखत तटबंदी म्हणतात. एकमेव जलदुर्ग आहे की ज्याला तिहेरी तटबंदी आहे. तुम्ही सिंधुदुर्गला जा, सुवर्णदुर्गला जा, शत्रू किल्ला जंजिऱ्यावर जा, 3 तटबंद्या कुठल्याच किल्ल्याला नाहीयेत. ह्याला चिलखत तटबंदी म्हणतात. आणि हे 7 बुरुजांना प्रोटेक्शन करताना, विस्तार करताना त्यांनी 20 बुरुज अधिक बांधले. म्हणजे एकूण या किल्ल्याला 27 बुरुज आहेत. समजा युद्ध सुरू झालंय आणि युद्धाच्या वेळी तुम्हाला गन पावडर, दारुगोळा सप्लाय करायचा आहे, तर तुम्ही एका बुरुजावर जाऊन दारुगोळा पोचवू शकत नाही, तुमचा वेळ वाया जातोय. मग अशा वेळी घोड्यावर समजा दारुगोळा लोड केला आणि एखादा घोडस्वार ह्या वाटेने असा आतमध्ये गेला, तर इथून जाणारी जी वाट आहे ही इथून जाणारी वाट ही 17 एकर 19 गुंठ्याला राऊंड मारत परत दारुगोळ्याच्या कोटरापर्यंत येते. म्हणजे युद्धाच्या वेळी तुम्ही घोड्यावर बसून बाहेरच्या 20 बुरुजांना दारुगोळा पोचवू शकता. अशी 3-3.5 मीटर रुंद तटबंदी शिवाजी महाराजांनी या गडासाठी केली होती. आता तुम्हाला इथून दिसू शकते त्याची वाट. इथून गेल्यानंतर पुरा 17 एकर 19 गुंठ्याचा तो राऊंड होतो. अच्छा, म्हणजे घोडा म्हणजे अशा ह्याच्यामधून पूर्ण गड फिरतो. अजून जरी आपण गेलो ना, पुरा हा एक मात्र गड असेल ना. हा,
त्यांना तुम्ही या मार्गाने पण येऊ शकता युद्धाच्या वेळी, हा समोरून पण येऊ शकता आणि त्या साईडनी पण येऊ शकता, अशी जागा आहे ती. इमर्जन्सी मध्ये काही मसलत करायची असेल तर तटबंदीवर नाही येऊन पण डायरेक्ट एंट्री करू शकता. ओके ओके. जसं किल्ल्याच्या मुख्य प्रवेशावरती नगारखाना असतो. आता ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला आपोआप प्रत्येक किल्ल्यावरती ते समजल्या पाहिजेत लगेच. जसं मुख्य प्रवेशद्वारावरती नगारखाना असतो ना, तसंच किल्ल्याची उंच जागा त्या किल्ल्याचा ऑब्झर्वेशन पॉइंट असतो. तुम्ही इथे उभे राहून शत्रूच्या जहाजावर काय चाललंय हे बघू शकता. तुम्हाला दुर्बिणीची गरज लागत नाही. अगदी समोरच्या डोंगरात जरी कोण काय करते हे तुम्हाला इथून दिसतं. टोटल खाडीचा व्ह्यू दिसतोय. हा किल्ल्याचा ऑब्झर्वेशन पॉइंट, त्या हाळणीचा बुरुज होता. तुम्हाला मागाशी ज्या 3 तटबंद्या बोलू ना, खालची पानाला लागून दिसते पहिली, मधली दुसरी आणि तोफेचे गोळे बसलेली ही तिसरी. आणि आपण आता उभे आहोत चौथ्या ह्याच्यावरती. अच्छा, 1 2 3 4. हा 4 असं तटबंदी आहे. ही तटबंदी नाही धरता येणार, ही वास्तू आहे. ही तटबंदी आहे. आता मॅडम एक खाली लक्ष टाका, भिंतींच्या आतमध्ये बघा चौकोनी कॉलम दिसत आहेत तुम्हाला खाली. भिंतींच्या मध्ये गॅप आहे चौकोनी कॉलमची. जेव्हा कुठल्याही किल्ल्यावर जाल ना आणि असे चौकोनी कॉलम तुम्हाला दिसतील, याला म्हणायचं फांजी. फांजी म्हणजे काय? तोफांचे गाडे लावण्याची जागा. त्याला सर मुद्दाहून बघा असा, त्याला असा दगडी स्लोप केलाय बघा, दगडी उतार आहे फांजीला त्या, बरोबर ना? हा स्लोप का केलाय? जेव्हा तोफेचा गोळा आपण फेकणार तेव्हा गाड्याला चाकं असणार. तो गोळा फेकल्यानंतर गाडा चापाटी येणार, तो परत आपल्या जागेवर जायला पाहिजे म्हणून त्याला स्लोप केलाय. त्याचा आकार बघा मुद्दाहून असा तिरका घडवलाय. ह्याचं कारण काय? कारण तोफ ही 180 डिग्री मध्ये कुठेही वळवू शकता तुम्ही आणि त्याला डायरेक्शन देऊन तोफेचा गोळा मारू शकता. अशा प्रकारे फांजांची रचना केली. जेव्हा शत्रू इथे येणार तेव्हाच किल्ला जिंकणार आहे, पाठून शत्रू किल्ला जिंकू शकत नाही. कारण शिवाजी महाराजांनी काय केलंय, पाठची तटबंदी ही 70-80 फूट उंच केली. शिवाय तटबंदीच्या बाहेर बघाल तर मोठ्या दगडीशिया का टाकल्या? कारण समुद्राच्या लाटांची गती ही कमी तीव्रतेने तटबंदीवर लागली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या जहाजांचा तळ जो आहे हा वी असायचा. निम्म्याहून अधिक जहाज पाण्याखाली. मोठ्या समुद्रात स्पीड भेटते पण तटाला लागायला जाणार, त्या दगडाला अडकणार, आपटणार, फुटणार, तोफांचे गोळे जहाजावर पोहोचणार, ही त्यांना भीती आहे. म्हणून ते पाठवून किल्ला जिंकू शकत नाही. मग खाडीमध्ये येणार तेव्हाच ते किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करणार. आणि ते आले असा अटॅक सुरू केला तर 1 2 3 तिन्ही तटबंदीवर ॲट अ टाइम तुम्ही तोफगोळ्याचे मारे शत्रूच्या जहाजावरती करू शकता. त्या हाळणीचा बुरुज पण होता आणि अटॅकिंग पॉइंट पण आहे. तिथे शिवलिंग आहे बघा. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती शिवलिंगाची स्थापना असते. तुम्हाला मगाशी बोललो की 4ही बाजूने किल्ल्याला पाणी होतं. तुम्हाला आता एवढाच भाग जमिनीचा दिसतोय बघा समोरचा. सर पूर्वी इकडे खंदक होता. हे बघा निळ्या पत्र्याचं घर दिसतं ना समोरचं, त्याच्या बाहेर बघा किल्ल्याची तटबंदी आहे, बरोबर ना? या तटबंदी पासून ती जेटी दिसते ना पाण्याच्या आतमध्ये थोडीशी, इथपर्यंत समुद्राचं पाणी असं त्यावेळी आतमध्ये यायचं खंदकाने. आणि त्यावेळी इथून ह्या दरवाजातला पडकोट पुष्क दरवाजा आहे, इथून एक लाकडी साकव असायचा. तो लाकडी साकव खंदकावरून जमिनीवर टाकायचा. संध्याकाळ झाली की लाकडी साकव पुन्हा ओढून घ्यायचं, म्हणजे किल्ल्याची कॉन्टॅक्ट तोडलं जायचं. कारण छत्रपतींच्या किल्ल्याचा नियम आहे, किल्ल्याचा दरवाजा सूर्योदयाला उघडा आणि सूर्यास्ताला बंद करा. तो नियम तिकडे काटेकोरपणे पाळला जायचा. म्हणून पाण्याने घेरला असा घेरिया हा एक दरवाजा आहे गडावरती येण्यासाठी, पडकोट पुष्क. हा दुसरा दरवाजा आहे बघा, ह्या पायट्याने दिसतात ना, याचं नाव आहे पराकोटाचा दरवाजा, पाण्यातर्फे येणारी वाट. आता ह्याचा विषय असा होता की मराठ्यांची जहाजं ही डच, पोर्तुगीज, इंग्रजांनी एवढीच मोठी आहेत, पण त्यांची जहाजं ही 20 एफची असायची. आपली जहाजं त्यांच्या एवढी मोठी असून आपल्या जहाजात तळबाग तव्यासारखा असायचा, फ्लॅट. त्यामुळे आपली जहाजांना स्पीड नाही भेटत आहे, पण जिकडे कमी पाणी आहे तिथपर्यंत आपली जहाजं पोहोचत आहेत. ह्या तटबंदीला लागून आपली जहाजं यायची. या मार्गाने किंवा या मार्गाने कोणी जरी आतमध्ये आलं तरी पुढे जीबीचा दरवाजा होता, एन्कॉलेड होता. चौकशी केल्याशिवाय मुख्य प्रवेशद्वारात एंट्री नव्हती. हे पायथ्याला मारुती मंदिर आहे. अशी रचना होती या किल्ल्याची. आपल्या किल्ल्यावरचा दारुगोळा धान्यसाठा उद्ध्वस्त होता कामा नये, पण शिवाजी महाराजांनी दारुगोळ्याच्या कोटराला आणि धान्य कोटराला दगडाचं छत टाकलं, ते पण उतरतं. आता ह्या वास्तू तुम्हाला उद्ध्वस्त दिसतात, त्याच्यावरती छत नाही, कारण का लाकडी कौलारू वास्तू होते, ते युद्ध झालं तेव्हा जळून गेलं. पण हे उद्ध्वस्त झालेलं दिसत नाही, कारण दगडाचं छत आहे. बाहेरून जरी गोळा आला तरी गरंगळत खाली येतो. दुसरी गोष्ट, मुद्दाहून दक्षिण दरवाजा ठेवलाय. याचं कारण म्हणजे सूर्याची किरण आतनं जाता कामा नये, उष्णता तयार होता कामा नये. यात जो मटेरियल वापरलाय, चुना, गुळ, चुनखड, शिस, यात तिने राड, काता, हिरडा, झाडाची पानं हे बॉन्डिंग मटेरियल वापरलंय, जेणेकरून ते थंड राहायला पाहिजे, लिकेज होता कामा नये. म्हणून अशा प्रकारे त्यांनी दारुगोळ्याच्या कोटराची बांधणी केलेली दिसते.
आता याच्या पाठीमागे एक भुयारी मार्ग आहे, तो किल्ल्यातला सर्वात महत्वाचा बुरुज आहे. त्याचं नाव आहे खूब लढा तोफाबारा बुरुज. आता ह्या मगाशी आपण त्या तटबंदीने गेलो असतो ना, पुरा राऊंड मारत या वरच्या तटबंदीने इथपर्यंत असा 17.5 एकरचा फेरा आहे तो. त्याच्यावरती 20 बुरुज आहेत आणि त्याच्यावरती तुम्ही दारुगोळा घोड्यावर बसून पोहोचवू शकता. तुम्हाला मगाशी भोजकालीन बोललो किल्ला हा राजा भोजने 11व्या शतकात बांधला होता. जो भोजराजाने किल्ला बांधला त्याचं मुख्य प्रवेशद्वार हे होतं, दिसतंय ना हे. इथून ही एक तटबंदी 5 एकरला कंपाऊंड करते, 7 बुरुज आहे त्याच्यावरती, गोल फिरत पुन्हा अशी इथपर्यंत येते. जुना किल्ला आहे, डोंगराच्या मैदानावरती एक तटबंदीचा आणि सरळ सरळ दरवाजाचा होता. जो कोणी यायचं, इमॅजिन करा, हे काहीच नव्हतं आणि सरळ किल्ला जिंकून जायचा. मग आपल्याकडनं जाता कामा नये, एवढं बांधकाम मजबूत केलं. आणि सदर, दरबार, खलबत खाने ह्या ज्या गोष्टी आहेत या शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात राजधानीची गरज म्हणून वाढवलेलं तुम्हाला दिसत आहे. आता आपण या भुयारी मार्गाने जाऊया. हा भुयारी मार्ग महत्वाच्या बुरुजावर जातो किल्ल्यात. आज तुम्ही दारुगोळ्याचे कोठार बघितला, आतमध्ये अंधार दिसला. अंधार का दिसला? दक्षिण दरवाजा आहे म्हणून अंधार दिसला, बरोबर ना. पण त्या लोकांनी भुयारी मार्ग काढताना नेहमी पूर्व पश्चिम काढले. पूर्व पश्चिम का काढले? सकाळी जरी आला तरी पूर्वेक मोंजेड, संध्याकाळी आला तरी पश्चिमेक मोंजेड, अंधार दिसत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला हा दरवाजा मोठा आहे, सहज आपण आतमध्ये आलो, तो दरवाजा बघा छोटा आहे. याचं कारण काय की मराठ्यांचे किल्ले हे नेहमी डोंगर दऱ्याखोऱ्यातनं बांधलेले असतात. जर नसतील तर मुद्दाहून किल्ल्यांची अंतर्गत रचना अशा प्रकारची केलेली असते. याचं कारण म्हणजे आपल्या मराठ्यांच्या किल्ल्यावरती 1200-1500 मावळे असायचे आणि शत्रूची फौज ही 30-40 हजाराच्या घरात असायची. जरी शत्रूने बुरुजावरती शिड्या लावून माणसं चढवले तरी किल्ल्याच्या आतमध्ये उतरताना एका वेळी एकच माणूस यायला पाहिजे, तो पण वाकून यायला पाहिजे. हत्यार चालवू शकत नाही, तुम्ही लांबूनच त्याला धनुष्यबाण बंदुकीने मारू शकता. म्हणून तो दरवाजा छोटा आणि हा दरवाजा मोठा आहे की आपला माणूस पटकन आतमध्ये येईल आणि जास्तीत जास्त वेळ किल्ला लढवेल. व्हेंटिलेशनसाठी ते होल आहे बघा, म्हणजे किती माणसं आतमध्ये आली ते हात लावून बघा, हवा झू देणार तुम्हाला. किती माणसं आतमध्ये आली तरी गुदमरला होणार नाही. व्हेंटिलेशनसाठी असे बोलत, जेव्हा इथून वारा मारणार या दिशेने तेव्हा इथून वारा येतो, इथून वारा मारणार तर इथून वारा येतो. तुम्हाला 3 तटबंद्या दिसणार, 1, 2, 3, बरोबर ना. 3 तटबंद्या दिसल्या. या तटबंदीवरती बघा वरच्या जेवढे पांढरे धबे दिसत आहेत किंवा खड्डे दिसत आहेत हे तोफांचे बसलेले गोळे आहेत. इंग्रजांनी या किल्ल्याचा उल्लेख पूर्वेकडचा जिब्राल्टर या नावाने केला. त्याचं कारण म्हणजे इंग्लंड आणि स्पेन यांच्या सीमेवरती रॉक ऑफ जिब्राल्टर नावाचा अभेद्य पाषाण आहे. फोडणं कठीण गोष्ट आहे. किंवा जिब्राल्टर नावाची खाडी आहे जी पोहून पार करणं कठीण आहे. तसं त्यांना तटबंदी फोडणं पार करणं कठीण वाटायचं म्हणून त्यांनी याचा उल्लेख पूर्वेकडचा जिब्राल्टर अशा नावाने केलेला आहे. ते सगळे नंतर पुरातत्व विभागाने पॅच केलेले आहे. जसं तुम्हाला मगाशी बोललो हे जागा तोफांची गाडी लावण्यासाठी होत्या, बरोबर ना. फांजी म्हणतो आपण हा. तसं किल्ल्यांच्या तटबंदीवरती हे होल दिसतात. याला ऐतिहासिक भाषेत जंगी म्हणतात. जुनी माणसं म्हणायची बघा, अरे जंगी सामने झाले, जंगी मारामारी झाली. मग त्यावेळीचे जंगी सामने म्हणजे धनुष्यबाण आणि बंदुकी सामने असायचे. पूर्वीच्या बंदुका बघितलात ना, लक्षात घ्या, नळ्या बघा त्यांच्या म्युझियम मध्ये असतात. 6-7 फुटाच्या नळ्या असतात, बरोबर ना. आर्मीचा एक साधा सोपा नियम आहे, 1 गोळी 1 माणूस. गोळी फुकट जाता कामा नये, नेम चुकता कामा नये. जर समजा बाहेर 20,000ची फौज आहे, किल्ल्यावरती 1200-1500 आपला मावळा आहे. जर आपला मावळा असा वरून मारायला गेला त्याची गोळी, त्याचा बाण त्याला लागणार, आपल्या मनुष्यहानी होते. आपल्याला 1-1 माणूस आपला महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, जसा किल्ला घेरतोय 2-3 महिने तो, तेव्हा तुम्ही दारुगोळा आहे आणि धान्यसाठा आहे तेवढ्या याच्यावरतीच किल्ला लढवायचा आहे. आपल्याला बाहेरून कुठून काय येणार नाहीये. आपली 1-1 गोळी पण महत्वाची. पण जेव्हा तुम्ही शत्रू बघणार बाबा इथे आहेत तेव्हा नळी घुसवायची आणि फायर करायचं. असं एका वेळी बघा 4-4, 5-5 होल आहेत. जिथे शत्रू दिसणार तिकडे नळी घुसवायची आणि फायर करत जायचं. नेम धरत राहायची गरज नाही. ही जंगी बघा एकदम खास आहे. इथून डायरेक्ट जीबीचा दरवाजा, नळी घातली की समोरच्या दरवाजातला माणूस गेला, नेम धरायचं नाही. हा. आता ह्या जंग्यांमध्ये पण सर 2 प्रकार असतात. छोटेवाले होल दिसत आहेत ना, ह्या मारगिरीच्या जंग्या म्हणजे फक्त मारण्यासाठी आहेत. आणि हे मोठे स्लोपवाले होल दिसतात ना, आपल्या किल्ल्यांवरून फक्त इतिहासच समजतो असं काही नाही. आपल्या किल्ल्यावरना आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियरचा खूप मोठा अभ्यास आहे. एवढाच काही वास्तुशास्त्राचा पण खूप मोठा अभ्यास आहे. तर ह्या त्यावेळीचा त्यांनी प्लॅन काय केलाय की पावसाचं पाणी जे आहे हे बुरुजांवरती साचता कामा नये, ते मुरणार, आतलं बांधकाम कमजोर होणार, मग पावसाचं पाणी बाहेर जात आहे. हे होल हे मारण्यासाठी आहेत. ह्याला म्हणतात मारगिरीच्या जंग्या, पॉइंटिंग. आणि हे जे आहेत हे पावसाचं पाणी बाहेर जात आहे आणि बायचान्स जरी कोणी आला तरी त्याला नळी घुसून फायर करू शकतो.
त्याच्यासाठी हे डबल उपयोग होतो. आता ह्या बुरुजाचं महत्व तुम्हाला सांगतो. ह्याचं नाव आहे खूब लढा तोफा बारा बुरुज. हा एकमेव असा बुरुज आहे जो इतर तटबंदींच्या तुलनेत बुरुजांच्या तुलनेत जास्तीत जास्त पाण्याच्या आतमध्ये आलाय. ह्याचं काम काय होतं की पहिलं टार्गेट आहे जीबीच्या दरम्यान जरी कोणी आलं तरी तुम्ही त्याला मारताय. हा मुख्य प्रवेशद्वारा शत्रूची पाठ झाली तरी तुम्ही त्याला मारताय. हा खाडीवरती जेव्हा शत्रू जहाज घेऊन येणार तेव्हा तुम्ही ह्या 3 तटबंदीवर अटॅक करताय. पण जसं ह्या बुरुजावरती 12 तोफा असणार त्या 12 तोफांचा अटॅक पण तुम्ही त्यांच्या जहाजावरती करताय. जहाज पण फोडताय, हे 2 दरवाजे पण वाचवताय, शिवाय पाठीमागे आणखीन एक वाट आहे जी पाण्याकडे येते. इथे जरी कोणी आला तरी तुम्ही त्याला मारू शकता. या आपल्याला हा किल्ला नौदलाचा किल्ला होता. म्हणजे जहाजाला खूप महत्व आहे. जर समजा आपल्याला लगेच जहाजांवर यायचं आहे तर 3 दरवाजे 3 तटबंद्या क्रॉस करून यायची गरज नाही. हा होल आहे बघा भुयारी मार्ग. तिथून तुम्ही लगेच जहाजांवर येऊ शकता. तुम्हाला मगाशी बोललो मराठ्यांच्या जहाजांचा तळ तव्यासारखा असायचा. त्यात मराठ्यांकडे मचवी आणि पगार नावाची जहाज होती. त्या मचवी पगाराचा उपयोग आपण लोडिंग अनलोडिंग साठी करायचो. मग इथपर्यंत कोणी आले की लगेच आपण धान्य साठा दारुगोळा साठा आतमध्ये घेऊ शकतो. बाय चान्स जरी कोणी आला तर तुम्हाला नळी घुसून फायर करू शकता. ही जंगी बघा सर एकदम खास आहे. नळी घुसवली की त्या दरवाजातला माणूस गेला. नेम धरत राहायची गरज एकदम. आणि तुम्हाला मगाशी बोलू पाठून किल्ला जिंकू शकत नाही. पाठी पॅसेज बघा कमी आहेत. कमी का आहेत कारण पाठी पाण्याच्या आतमध्ये बघा दगडी शिळा दिसत आहेत. बरोबर ना. तिथून जर शत्रू जहाज लावायला गेला तर जहाज अडकणार, आपटणार, फुटणार, तोफांचे गोळे जहाजावर पोचणार ही त्यांना भीती आहे. म्हणून पाठून किल्ला जिंकू शकत नाहीत. या खाडीमध्ये आल्याशिवाय पर्यायच नाही. पाठी समुद्र आहे पूर्ण ही खाडी आहे. हा पाठी समुद्र आहे. हा अरबी समुद्र पाठचा. इथून खाडी आपली सुरू झाली आतमध्ये गेली 40 किलोमीटर इकडे. अच्छा म्हणजे ही इकडे ही आहे ही खाडी आहे. हो खाडी आहे. आणि इकडचा जो भाग आहे हा समुद्र. हो